जय शिवराय भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रतीक ग्राफिक्सवरती. तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ यांच्या प्रगट दिनानिमित्त बॅनर तयार केला आहे. तर बॅनर कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगायचं आहे. आणि चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या प्रतीक ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारचे बॅनर व व्हिडिओ एडिटिंगवर ट्युटोरियल आणतच असतो. चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला. सर्वात अगोदर तुम्हाला दोन ॲप्लिकेशनची गरज लागणार आहे. एक झेड आर्चर आणि दुसरं म्हणजे आपलं पिक्सल लॅब ॲप्लिकेशन. तर झेड आर्चर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. आपण एक झिप फाईल दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, ती झिप फाईल त्या अगोदर डाउनलोड करून घ्यायची. त्यानंतर डाउनलोड फोल्डरला ओपन करायचं आहे झेड आर्चरमध्ये आणि झिप फाईलवरती एकदा क्लिक करायचं आहे. त्यानंतर एक्स्ट्रॅक्ट एअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये समोर दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जराही स्किप न करता बघा. त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे. तर बघू शकता काय अशा प्रकारे आपल्यासमोर आपली जी PLP फाईल आहे ते ओपन झालेली आहे. तर PLP फाईल ओपन करण्यासाठी आपल्याला पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. ओपन .plp वरती क्लिक करून .plp वरती क्लिक करायचं आहे आणि आपण ज्या फोल्डरमध्ये आपली फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करून घ्यायचं आहे. तर फोल्डर ओपन झाल्यानंतर काही अशा प्रकारचा आपल्या समोर इंटरफेस आलेला आहे. तर PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे. ओपन अँड ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर बघू शकता आपण अशी एकदम खतरनाक PLP फाईल आपली इथे ओपन झालेली आहे. तर या PLP फाईलमध्ये काही चेंजेस करायचे असतील तुमच्यामध्ये तर तुम्ही करू शकता, पण माझ्या मते काही चेंजेस करायची आवश्यकता नाही यामध्ये. तर तुम्ही इथून माझे समजा हे वॉटरमार्क दिलेला आहे, लोगो हे हाईड करून तुमचा लोगो ॲड करू शकता इथे. तर आता सेव्ह करण्यासाठी तुम्हाला 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे. एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. डिफॉल्टला अल्ट्रावरती ठेवून सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो. भेटूया अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.